नारळी पौर्णिमा आता लवकरच जवळ येत आहे. तर नारळी पौर्णिमा विशेष आज मी बनवते मस्त अशी रसभरीत नारळाची बर्फी. तर ओल्या नारळाची बर्फी आज बनवते मस्त अशी आतून एकदम खुसखुशीत आणि रसभरीत. बनवायला खूप सोपी आहे आणि झटपट बनते. तर ही नारळाची बर्फी बनवण्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे ओलं खोबरं. तर एक हा नारळ पूर्ण घेतलेला आहे किसून. किसून घेण्याऐवजी तुम्ही एकदम बारीक करून घेतला तरीही चालेल. तर मी इथे किसून घेतलेला आहे. तर हा किस आता आपण मोजून घ्यायचा आहे. तर इथे परफेक्ट प्रमाण मी सर्व वापरणार आहे. परफेक्ट जर प्रमाण घेतलं तर बर्फी बिलकुल बिघडणार नाही. तर इथे आता 1 कप मस्त असं भरून घेतलेला आहे. आता आपण दुसराही कप भरूया. तर इथे अर्धा कप हा भरलेला आहे. तर मिळून झालेला आहे 1.5 कप. तर 1.5 कप किस आपला तयार झालेला आहे. तर आता आपण हा किस भाजून घेणार आहोत. तर इकडे पॅनमध्ये मी तूप घातलेलं आहे. तूप 1 ते 2 चमचे घातले तरी चालेल किंवा 1 चमचा घातले तरी चालेल. तर या तुपावरती आता आपण हा किस चांगला ड्राय होईपर्यंत भाजायचा आहे. म्हणजे त्यातील मॉइश्चर असतं ते निघेपर्यंत आपल्याला हा किस भाजून घ्यायचा आहे. 2-3 मिनिटे लागतात किस भाजण्यासाठी. जास्त पण डार्क कलर करू नका, नाहीतर व्हाईट बर्फी बनणार नाही. तर अशा पद्धतीने इथे आपला किस छान भाजत आलेला आहे. तर आता आपण दुसरी स्टेप करून घेणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप आपण सर्व इथे बनवणार आहोत. तर इथे किस भाजून झालेला आहे. तोपर्यंत आपण आता इथे ताटाला तूप लावून घेऊया. तर या ताटामध्ये आपण बर्फी सेट करून घेणार आहोत. तर तूप लावून बाजूला ठेवलेलं आहे. तर हा किस आता भाजून झालेला आहे. आता डिशमध्ये काढून घेऊया. तर तूप लावलेल्या ताटामध्ये काढायचं नाही, तर मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे. हे लक्षात असावे. आता आपण इथे साखर घेतलेली आहे. तर 1 कप साखर घेतलेली आहे इथे मी आणि अर्धा कप दुधासोबत मलाई पण घेतलेली आहे. 1.5 कप नारळाचा किस घेतलेला होता, त्यासाठी 1 कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध मलाई घेतलेली आहे. तर आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे. तर साखर मेल्ट होत आलेली आहे. साखर मेल्ट झाली की यामध्ये आपण जो किस भाजून घेतलेला होता तो घालायचा आहे. जास्त पुढे नेऊ नका, नाहीतर पहिल्यांदाच तो दगड बनेल साखरेचा. म्हणून साखर मेल्ट झाली की यामध्ये लगेचच आपल्याला हा भाजून घेतलेला किस घालायचा आहे आणि हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बर्फी बनवली तर एकदम मुलायम आणि रसभरीत अशी ओठाने खाईल अशी ही बर्फी बनते. दगडासारखी बनत नाही किंवा ती अशी जास्त किचकीच बनत नाही. मस्त अशी खुसखुशीत बनते. जोपर्यंत त्यातील मॉइश्चर आटत नाही, म्हणजे ओलसरपणा असतो तो पाणी त्यातील आटत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे. तर बघू शकता तुम्ही हे मिश्रण गोळा होत आलेलं आहे. पाणी बऱ्यापैकी म्हणजे दुधाचं जे असतं ते ओलसरपणा तो पूर्ण आटलेला आहे आणि चिकटपणा आलेला आहे. तर आता इथे वेलची पूड आपल्याला घालायची आहे स्वादानुसार आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे. तर लक्षात घ्या, मिश्रणचं जोपर्यंत ओलसरपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. तर स्टेप बाय स्टेप इथे मी सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर हातामध्ये थोडीशी गोळी घ्यायची आहे आणि अशी चिकट लागली की समजायचं आहे की हे मिश्रण वडीसाठी म्हणजे बर्फीसाठी परफेक्ट झालेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करूया. आता आपण तूप लावलेल्या ताटामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण स्प्रेड करून घ्यायचं आहे, म्हणजे थापून घ्यायचं आहे. तर एका नारळाचं केल्यामुळे इथे थोडीशीच बर्फी झालेली आहे. तुम्ही हेच प्रमाण डबल घेऊ शकता. जास्त जर बर्फी करायची असेल तर वाटीचं प्रमाण मोजून घ्या. तर अशा पद्धतीने इथे आपण हे बर्फीचं मिश्रण मस्त थापून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण थंड व्हायला अर्धा ते 1 तास लागतं. 1 तास झाल्यानंतर वड्या आपल्याला कट करायच्या आहेत. गरम असताना थोड्याशा आपल्याला हलकासा कट द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला नंतर थंड झाल्यानंतर इझिली वडी निघेल, म्हणजे बर्फी निघेल. थोडंसं आपल्याला कोमट झालेलं आहे हे मिश्रण, म्हणून आपल्याला थोडंसं हलक्या हाताने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे आपण बर्फी कट करून घेतलेली आहे आणि पुन्हा मी 1 तास ठेवलेला आहे. तर 1 तासानंतर बघूया, हे मिश्रण पूर्णपणे सुकलेलं आहे. बर्फी छान सेट झालेली आहे. तर आता आपण मोकळं करून घेऊया कडा. एकदम मस्त अशी ही बर्फी सेट झालेली आहे आणि कलरही तुम्ही बघू शकता. कुठेही कलर त्याचा बिघडलेला नाही आणि अगदी रसभरीत अशी बर्फी झालेली आहे. पांढरी शुभ्र झालेली आहे. कारण की आपण इथे दूध वापरलेलं आहे. पाण्याऐवजी दूध जर वापरलं तर बर्फी पांढरी शुभ्र होते आणि एकदम रसभरीत लागते आणि एकदम माव्यासारखी खव्यासारखी लागते. म्हणून दुधाचा वापर करा. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया.
तर बघू शकता किती मस्त झालेली आहे. तर येत्या नारळी पौर्णिमेला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे आणि याचं सर्व साहित्य मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर नारळी पौर्णिमेला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर एक बर्फी मी तोडून दाखवते. कुठेही कठीणपणा नाही आणि कुठेही गिचकापणा नाही याला बर्फीला या. अगदी मऊ, लुसलुशीत आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे, अगदी ओठाने खायला अशी. तर ही नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची बर्फी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.